तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, तुमच्यापैकी भरपूर बहिणी आता जून महिन्याचा 24वा हप्ता कधी येईल, कधी बँक खात्यामध्ये पैसे येईल, नेमका वाटप कधी होईल या गोष्टीची वाट पाहत असाल. याविषयी मी तुम्हाला थोडी माहिती देणारच आहे, पण सर्वात महत्त्वाचा पॉईंट आपल्या या ठिकाणी आहे की दर महिन्याला वाटपाला उशीर का होतो, दर महिन्याला वेळेवर वाटप का होत नाही आणि शासन वाटपासाठी तारीख फिक्स का करत नाही, त्यामागे कारण काय आहे, त्यामागे महत्त्वाचं कारण आहे. ते जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला सुद्धा क्लिअर होईल की दर महिन्याला कधीही 4 तारखेला, 10 तारखेला, कधी 15 तारखेला, कधी 23 तारखेला, कधी 30 तारखेला, कधी एक 2 महिने सुद्धा वाटप लवकर होत नाही, पैसे पेमेंट पेंडिंग पडतात. तर वाटपाला उशीर का होतो, शासनाकडून तारीख फिक्स का केली जात नाही, त्याचंच रिझन या ठिकाणी तुम्हाला समजून येईल. आणि जून महिन्याचा हप्ता कधी येईल, कशामुळे जून महिन्याच्या हप्त्याच्या वाटपाला उशीर होऊ शकतो, हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमधून समजणार आहे. कारण दरवर्षीचा निधी शासनाचा मंजूर आहे. 2025 ते 26, 2026 ते 27 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वाटपासाठी शासनाकडून दरवर्षी 22,000 कोटी, 25,000 कोटी रुपये मंजूर केले जातात. मग शासनाकडे पैसे असून सुद्धा वाटपाला उशीर का होतो, शासनाकडून तारीख फिक्स का केली जात नाही, यामागे सर्वात महत्त्वाचं कारण एकच आहे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा GR आल्याशिवाय वाटप होत नाही, हे तुम्हाला माहित आहे. मग या GRचं म्हणजे नेमकं कारण काय, म्हणजे GR मुळे वाटपाला उशीर का होतो. तर बघा, या GR मधूनच बघा तुम्हाला सांगत आहे, मे महिन्याच्या वाटपाचा हा GR आहे, मागच्या महिन्याचा GR. यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थी बहिणींनाच, लाभार्थी घटकांनाच या GR मधून निधीचा वाटप करण्यात यावा. या GR मधील जो काही निधी आहे तो फक्त अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील बहिणींनाच करण्यात यावा. म्हणूनच जोपर्यंत हा GR येत नाही, या GR चे पैसे महिला व बालविकास विभागाकडे जात नाही, तोपर्यंत शासनाला पूर्ण वाटप सुरू करता येत नाही. हे आहे महत्त्वाचं कारण, हे तुम्हाला समजलं असेल. हा GR जर आला नाही तर मग बाकी सर्व बहिणींना पैसे मिळणार, जे काही अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थी बहिणी आहे यांचा लाभ मिळणार नाही, कारण त्यांचा निधी आलेलाच नाही. त्यांचा GR आला नाही म्हणजे निधी आला नाही. मग शासनाने जर जवळ असलेल्या पैशातूनच जर वाटप सुरू केला तर मग या बहिणी नाराज होतील. या बहिणींचे पैसे आलेच नाही किंवा मग येणार नाही, किंवा मग GR आल्यानंतरच येईल. त्यामुळे शासनाला हा GR येण्याची वाट पाहावी लागते. या GR चा निधी महिला व बालविकास विभागाच्या खात्यामध्ये जमा करण्याची वाट पाहावी लागते. आणि मग सर्वच एकत्रित, सर्व घटकातील, सर्व कॅटेगरीतील बहिणींना एकत्रित वाटप सुरू केला जातो. तुम्हाला समजलं असेल. कोणत्या महिन्यात असं सुद्धा होते की वाटप आधी सुरू होऊन जातो, नंतर GR येतो. मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्त्याचा वाटप तसाच झाला. भरपूर बहिणींना 1500 3,000 रुपये आले, पण SC कॅटेगरी, काही कॅटेगरीच्या बहिणींना पैसे आले नव्हते. नंतर GR आला, मागच्या वाटपाचा GR नंतर आला, वाटप सुरू झाल्यानंतर, आणि नंतर त्या बहिणींना पैसे आले. म्हणजे तुम्हाला हा पॉईंट सुद्धा समजला असेल. जोपर्यंत या कॅटेगरीतील बहिणींचा GR येत नाही तोपर्यंत शासनाला वाटप सुरू करता येत नाही. जर शासनाकडे पुरेसा निधी असेल तर मग या GR ला बाजूला ठेवून शासन वाटप सुरू करू शकते. तरी पण जो काही GR ची तारीख आहे तो ते GR ची तारीख सुद्धा फिक्स करावी, म्हणजे सामाजिक न्याय विशेष विभागाच्या GR काढण्याची तारीख फिक्स करावी. आणि ते तारीख फिक्स झाल्यानंतर एक शासनाने लाडकी बहीण योजनेच्या वाटपाची सुद्धा तारीख फिक्स या ठिकाणी करायला पाहिजे. जून महिन्याच्या हप्त्याचं वाटप सुद्धा जोपर्यंत सामाजिक न्याय व विशेष विभागाचा GR येत नाही, तो GR चा निधी महिला व बालविकास विभागाच्या खात्यात जमा होत नाही, तोपर्यंत जून महिन्याचा वाटप सुरू होणार नाही. हा GR पुढच्या महिन्यामध्ये येणार. जुलै महिन्यामध्ये 8 किंवा 10 तारखेला, 15 तारखेला वाटप सुरू होऊ शकतो. आतापर्यंत जे काही तुम्हाला प्रश्न पडले होते की वाटपाला प्रत्येक महिन्याला उशीर का होतो, तारीख फिक्स का नाही, तर हे महत्त्वाचं कारण त्यामागे आहे. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.